मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जी आपण एक सिरीज चालू केलेली आहे जनरल सायन्सची, ज्यामध्ये आपण सायन्सच्या एकदम ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, ज्या की आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. मग तुम्ही कोणत्याही क्लासचे विद्यार्थी असू द्या, जिथं तुम्ही सायन्स शिकत असाल तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहितीच पाहिजेत. त्यात आजची जी आपली कन्सेप्ट असणार आहे, जे की आपण क्लिअर करणार आहे, ती म्हणजे सर्वात जे की कन्फ्युजिंग किंवा मग कधीही न लक्षात राहणारी, ती म्हणजे प्रोकार्योटिक आणि युकार्योटिक. याच्यात आपण प्रोकार्योटिक सेल आणि युकार्योटिक सेल तुम्ही ऐकलं असेल, याबद्दल या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणार किंवा जाणून घेणार. सेल काय असते? सर्वात पहिले सेल म्हणजेच काय असते? एक बेसिक फंडामेंटल युनिट असतं, स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल युनिट असतं आपल्या लाईफचं. त्याला आपण सेल असं म्हणतो. सेल आर द फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. काय असतं ते? एक बेसिक फंडामेंटल किंवा मग स्ट्रक्चरल युनिट असतं. दे आर कॅटेगराइज इंटू टू प्रायमरी टाईप बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर कॉम्प्लेक्सिटी. प्रोकार्योटिक सेल आणि युकार्योटिक सेल. आता सर्वात महत्त्वाचं की आपली बॉडी जी असते, ही बॉडी कशाने बनलेली आहे? म्हणजे जे आपलं शरीर बनलेलं आहे, हे कशाने बनलेलं आहे? सर्वात महत्त्वाचं काय आहे पहा, जे सर्वात छोटा घटक असतो तो म्हणजेच काय? सेल. मग अशा सेलपासूनच काय बनतात? टिश्यू बनतात. म्हणजे टिश्यू, आणि टिश्यूपासून काय बनतं? तर या ठिकाणी एक टिश्यूपासून ऑर्गन बनतो. काय बनतो? ऑर्गन. आणि ऑर्गनपासून काय बनतं? तर या ठिकाणी ऑर्गन सिस्टम बनतं. आणि ऑर्गन सिस्टमपासून काय बनतं? तर आपली बॉडी बनती. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो आपल्या बॉडीचा एक सर्वात छोटा घटक म्हणून आपण कशाला ओळखतो? सेलला ओळखतो किंवा सेल या ठिकाणी सांगतो. मग सेल ही काय? एक बेसिक फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ अवर लाईफ. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन प्रोकार्योटिक आणि युकार्योटिक सेल म्हणजे काय असतं ते पाहणार आहोत आपण. सर्वात पहिला जो भाग असतो तो म्हणजे प्रोकार्योटिक सेल. म्हणजे प्रोकार्योटिक सेल म्हणजे काय? दोन टाईप पडतात त्याच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार. पहिली आहे प्रोकार्योटिक सेल. प्रोकार्योटिक सेल आर द सिम्पल, स्मॉल अँड जनरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्या सहसा कशा असतात? सर्वच्या सर्व युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ॲनिमल, एका सेलपासून बनलेले ॲनिमल. आता युनिसेल्युलर काय असतं हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर काय असतं चांगल्या पद्धतीने शिकायचं असं तर याच्या आधीची क्लास तुम्ही पाहू शकता. त्याच्यात दिलेलं आहे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग अशाच काही कन्सेप्ट किंवा असे काही जे छोटे छोटे शब्द असतात किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजेत ते तुम्हाला पूर्ण आपण या ठिकाणी या सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. मग युनिसेल्युलर म्हणजेच काय? सिंगल सेल ॲनिमल, जे की एका सेलपासून बनलेले ॲनिमल असतात. मग प्रोकार्योटिक सेलमध्ये सर्वच्या सर्व कसे असतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. दे लॅक अ डिफाईन न्यूक्लियस. मेन गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजेच काय? की जे प्रोकार्योटिक सेल असतात त्याच्यात जो न्यूक्लियस होतो लॅक अ डिफाईन न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. सर्वात महत्त्वाचं एवढी डेफिनेशन आहे प्रोकार्योटिक सेलची. देअर जेनेटिक मटेरियल फ्लोट फ्रीली इन अ रिजन ऑफ द सायटोप्लाझम कॉल्ड द न्यूक्लिओइड्स. द कॅरेक्टरिस्टिक नो न्यूक्लियस DNA इज अ सर्क्युलर अनकंटेन. त्याचबरोबर साईज असणार जनरली व्हेरी स्मॉल 0.1 to 5 मायक्रोमीटर. हे या ठिकाणी मायक्रोमीटरचं साईन आहे, मायक्रोमीटर या ठिकाणी लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्सिटी सिम्पल स्ट्रक्चर असणार. त्याचबरोबर दे डू नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय असतं ते आपण बघणार. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच काय? सेलमध्ये एक भाग असतो ज्याच्यात एनर्जी स्टोअर केल्या जाते. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसुद्धा या ठिकाणी ॲब्सेंट असतं. रिप्रोड्यूस प्रायमरीली थ्रू बायनरी फ्युजन. या ठिकाणी हे काय करतात? बायनरी फ्युजन या प्रोसेसनुसार रिप्रोड्यूस होतात. बॅक्टेरिया आणि आर्किया हे काय? याचे थोडे काही दोन एक्झाम्पल तुम्हाला दिलेत. बॅक्टेरिया येतात या ठिकाणी. आता प्रोकार्योटिक सेलमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं पहा, इथे तुम्हाला कळलं. तर हे एक काय? बॅक्टेरिया आहे. हे काय दिलेलं आहे? एक बॅक्टेरिया दिलेला आहे, बॅक्टेरिया सेल. आता या बॅक्टेरियामध्ये काय? हे जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियामध्ये तुम्हाला सेल जी असती म्हणजे बॅक्टेरियाची जी सेल असते ही मेम्ब्रेन बाउंड नसते. म्हणजे जो सेलचा न्यूक्लियस असणार, समजा एक न्यूक्लियस आहे सेलमध्ये आणि ही सेल आहे, त्या सेलच्या भोवताली ही मेम्ब्रेन या ठिकाणी राहणार नाही. मग याच्यात जेवढे काही ऑर्गॅनिल्स असतील हे ऑर्गॅनिल्स कसे असणार? अशा पद्धतीनं फ्रीली असणार त्या ऑर्गॅनिझममध्ये, कोणत्याही बॅक्टेरियामध्ये. त्याचबरोबर इथं तुम्हाला सांगितलं आहे की कॅरेक्टर नो न्यूक्लियस, DNA इज सर्क्युलर अनकंटेन. म्हणजे या ठिकाणी जो DNA तुम्हाला दिसाला तो कशा पद्धतीने अनकंटेन आहे, म्हणजे एका सेलमध्ये किंवा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस या ठिकाणी ॲब्सेंट असतो, वेल डेव्हलप नाही, वेल डेव्हलप सेल नसते ती. साईज असते 0.1 to 5 मायक्रोमीटरपर्यंत. कॉम्प्लेक्सिटी कशी दिलेली आहे? सिम्पल स्ट्रक्चर असतं. दे डू नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया और एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे आपण नेमकंच बघितलं. रिप्रोडक्शन कसं करतात ते बायनरी फ्युजनने या ठिकाणी न्यूक्लियस करतात. तुम्हाला दोन एक्झाम्पलसुद्धा दिलेले बॅक्टेरिया जसं की इकोलाय असेल किंवा मग आर्किया असेल. सेल वॉल या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी
प्रेझेंट असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, रेग्युलेट पॅसेज अशा पद्धतीनं, आणि ही मुवमेंटसाठी काय करतात, फ्लॅजेलाचा यूज करतात सिंगल सेल ॲनिमल असल्यामुळं. त्याच्यानंतर या ठिकाणी युकॅरियोटिक सेल, दुसरा भाग काय दिलेला आहे, युकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेलमध्ये काय असते, युकॅरियोटिक सेल आर द मच मोर कॉम्प्लेक्स, थोडी कॉम्प्लेक्स असते या ठिकाणी, म्हणजेच लार्जर असती दॅट प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेलपेक्षाही कॉम्प्लेक्स आणि लार्जर या ठिकाणी साईजमध्ये असते. दे कंटेन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस दॅट हाऊस देअर DNA. आता या ठिकाणी पहा, दे कंटेन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो, मेम्ब्रेन बाउंड असतो. म्हणजे समजा एक ही सेल आहे, या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियसच्या सेलच्या भोवताल काय मेम्ब्रेन आहे, मग याच्या भोवताल जेवढे काही या ठिकाणी ऑर्गॅनिल्स असतील ते या मेम्ब्रेनच्या आत असतील. कशाच्या, या मेम्ब्रेनच्या आत. आता ही मेम्ब्रेन बरोबर काढली नाही, अशा पद्धतीने ही समजा एक मेम्ब्रेन आहे, सेल आहे, सेलची मेम्ब्रेन आहे, आणि याच्यात जेवढे काही मी न्यूक्लियस असेल किंवा अदर कोणते या ठिकाणी ऑर्गॅनिल्स असतील, हे मायटोकॉन्ड्रिया असेल, अशा पद्धतीचे सर्व ऑर्गॅनिल्स काय असणाऱ्या सेलच्या आत असणाऱ्या मेम्ब्रेनच्या आत असतात. अलॉंग विथ स्पेशलाइज मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स दॅट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. की कॅरेक्टर काय आहेत, DNA इज लिनियर अँड कंटेन विदिन अ प्रोटेक्टिव्ह न्यूक्लियर एन्व्हलप. ऑर्गॅनिल्स कंटेन स्ट्रक्चर लाईक मायटोकॉन्ड्रिया एनर्जी स्टोअर करतो, रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतात, गॉल्जी ॲपॅरेटस किंवा गॉल्जी बॉडी त्या ठिकाणी प्रेझेंट असते. जनरली लार्जर दॅन कशापेक्षा, प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा 10 to 100 मायक्रोमीटरपर्यंत याची साईज असते. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी कॅन बी युनिसेल्युलर असू शकतात, लाईक यीस्ट ऑर अमिबा, युनिसेल्युलर बी असू शकतात, किंवा मग सहसा हे मल्टीसेल्युलरमध्ये येतात. म्हणजे जास्त ॲनिमल याच्यात कोणते असतात, मल्टीसेल्युलर ॲनिमल असतात. प्लांट सेल असेल किंवा मग फंगस असेल किंवा मग ॲनिमलची सेल असेल. ॲनिमल सेल, प्लांट सेल, फंगी, प्रोटिस्टा हे सर्व कशात येतात, युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. पण प्रोटिस्टा हा युनिसेल्युलरमध्ये येतो आणि हे मल्टीसेल्युलरमध्ये येतात. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर नेमकं सांगितलं कसं चेक करायचं तर या ठिकाणी युकॅरियोटिक सेल तुम्हाला दिलेली आहे, ही या ठिकाणी एक ॲनिमल सेल आहे, आणि ॲनिमल सेल तुम्ही पाहू शकता, ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे सेल वॉल असते. त्याचबरोबर हे सर्वच्या सर्व जे ऑर्गॅनिल्स याच्यात तुम्हाला दिसायले, हे ऑर्गॅनिल्स या मेम्ब्रेनच्या आत येतं. कशाच्या आत येतं, या मेम्ब्रेनच्या आत येतं, म्हणजे पॅक आहे असं तुम्ही समजू शकता. कसे येतं, पॅक आहेत. की कॅरेक्टर सांगितलं तुम्हाला नेमकंच, ते की कॅरेक्टर या ठिकाणी तेच दिलेले आहेत, तेच कॅरेक्टर परत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील एका इमेजच्या या ठिकाणी स्वरूपात. इमेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला सोपं जाईल आणि लक्षात ठेवायलाही सोपं जाईल. तर ही झाली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये आता सर्वात महत्त्वाचं लक्षात काय ठेवलं तुम्ही, म्हणजेच काय करायचं, एक सेल असेल, ऑर्गॅनिझम असेल, तर ही सेलचे दोन भाग कोणकोणते, एक प्रोकॅरियोटिक सेल, एक युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिकमध्ये सर्वच्या सर्व कसे असणार, युनिसेल्युलर, आणि युकॅरियोटिकमध्ये युनिबी असू शकतात आणि मल्टीसेल्युलरसुद्धा असू शकतात. असे काही ऑर्गॅनिझम्स हे असणार. मग युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल काय असते समजलं असेल, आणि समजलं असेल तर या ठिकाणी चॅनलला अपना गाईड यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना असतील तर शेअर करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता दुसरा जो टॉपिक तुम्हाला कोणत्या याच्यावर हवा असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.